नमस्कार. मी विकास मांढरे. माझ्या अनुभवाच्या बोली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आलो आहोत कोरेगाव भीमा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले व प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे अशा किसनराव गव्हाणे यांना भेटण्यासाठी. त्यांचा कष्टमय प्रवास आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार अण्णा. आपलं बालपण कुठे गेलं? शिक्रापूरला गेलं सगळं. शिक्रापूरला कोणाकडे? राजेबा सासवडे, बुजाबा सासवडे, ज्ञानोबा सासवडे, शंकर सासवडे, मामा आमची मामा आजोबा राजेबाराव सासवडे. आणि शाळा कुठं झाली? शाळा काय शिक्रापूरला 1 वर्ष गेलो असं, बाकी 2-3 वर्ष इकडे गेलो कोरेगावला. त्याच्यानंतर शाळा सोडल्यानंतर मग शेती नंतर काम केलं मग इकडे तिकडे. वाळूचं काम केलं, वाळू चाळली, भरल्या गाड्या वाळूच्या. पुढे पुढे जात होते त्यावेळेस? पुण्याला पुढे जायच्या ना गाड्या, गोरपडी इकडे तिकडे पुढे जायच्या. गाड्या कशा पद्धतीने भरायची त्यावेळेस? 8 राहायची का भेंडी राहायची मोठाली, आणि त्याने बनायचो आम्ही तिकडे राहायचो. 3 रुपये फेरा. 3 रुपये फेरा भरून खाली करायची. मामाच्या गावाला शेती कशी शिकले? भरपूर कष्ट केले. नाही, शेती करायला काय काय शिकले? तिथं शेळ्या वळल्या, काय दिवस काय म्हशी वळल्या, नंतर शेती करू लागल्या तुम्हाला आम्हाला. तिथं चांगला अनुभव आला मला. त्यांचा माल काय असेल तर मंडळीला मी द्यायचो. काय काय शिकले शेतीमधलं तुम्ही? शेतीला काय काय शिकले? नांगरणी बिंगरणी सगळं तिकडे शिकले का? हा, तिकडेच. आणि पेरणी करण्याच्या बाबतीत एक्सपर्ट होते तुम्ही? पेरणी करायला चांगलं येत होतं तुम्हाला? 1 नंबर. ते कसं सांगा ना आमच्या लोकांना. असं पापाने पेरा तो सांग म्हणलं तसंच पेरणार. नेमकं जितका अंतर दाना पाहिलं तितकं ज्वारी बाजरी काय असलं तरी नेमकं त्याच मापात पेरणार अंदाजे. आणि नंतर आता शिक्रापूरवरून इकडे कधी आले कोरेगाव मध्ये? 17-18 वर्ष झाले आलो. 17-18 वर्ष झाल्यानंतर कळायला लागल्यावर? हा, इथं आल्यावर सगळं मग इथं चांगल्या पद्धतीने शेती करायला लागली. इथं पुन्हा इकडे तिकडे कामाला जायचे. माझ्या डोक्यात आलं म्हणलं ही तर जरी एअर खाल्ली तर मला आपण उत्कृष्टपणाने करीत बागायत करू. विहीर खांद्याचं कसं काय सुचलं तुम्हाला? आपण तिकडे मामाचा अनुभव होता ना, बागायची काय होतं ते काय कोरडवलं काय होते. 4 एकर जमीन होती, मला एवढं आपण काय करू शकतो. बरोबर. मग विहीर कुणी एकट्याने खाल्ली का लोकांनी लावून खाल्ली? नाही, पहिले एकट्यानेच खाल्ली. मग त्याच्यावर कर्ज काढलं. काय लोक म्हणायचे कर्ज काढलं लग्न का केले असं. तसं काय नाही, मी जितकं लोक बोलते तितकं शिर लागायचो, कल खायचो. मग काही लोक याची जाते गावून मजूर लावले, काही बोल काय द्यायचं कर्ज काढलं होतं. तर ते काय 2 हप्ते मिळाले, पण ते काय त्यांनाच निम पैसे घेतले गेले. त्यांच्यासाठी घेतलं होतं. हा, पण मी सांगितलं येर खायचो, सुरण घ्यायचो. पुन्हा खैप साचलं तिकडे मामा दाखा मामाचं बैल घेऊन मोठ्याने वर काढायचो. मोठे मोठ होते नाही का? हा, लोखंडी मोठ्याने काढायची वर. मामाची मदत झाली. मामा आणि ते बाबाची वडील. आणि ब्लास्टिंग करताना काय अनुभव? दारू याला विहीर खांदताना लागत होती. हा, ते दारूला पैसे नसायचे ना, मंडळीच्या ते पाटल्या होत्या, एकदा सर होता, ते विकून टाकला, मोडून टाकला, आणि त्याचे पैसे आले सुरगाची दारू वापरली. त्याच्यावर काम करत होती. तोटा आला की हप्त्याच्या बुळ द्यायचे, त्याला किती 500-700 रुपये हप्ता राहायचा. तेवढं की कोण करून कसं तरी ते पैसे तयार करून ठेवायचे. विहिरीला पाणी लागलं का? पाणी लागलं ना, पाणी लागलं खालीच नाही जाऊ दिले, खालीच राहायचं सारखं खालीच राहायचं. नंतर मग त्याच्यावर मोठीनेच पाणी शेती केली ना? मोठ्याने ओढत होतं पाणी पहिले. त्याचं मोटर बसवलं ठरलं, पण ते नाही मिळालं लोक. पण ते अर्ज केला. राबा किती सालच्या गोष्टी? विहीर किती साली खाल्ली तुम्ही? 70 साली. 70 साली. 69ला झालं, 70ला पुढे झाली. बँकेचे पैसे होते, त्यात काय बांधकाम केले, खावडं बांधले, मोठ नाडा सगळे घेतले, बैल घेतली. बैलाला पैसे नव्हते, नामदेव सासवडे का त्याने आमच्या मामाने दिले. नंतर मग मोठ चालू झाली. काय करतो आपलं 2 बैल झाले सगळं.
बैलाला ओढत नसत आधीच ओढू लागायचो काय. हा बोटी आता विहिरीचा नंतर मग त्यावेळेस वाळूच्या गाडीवर जात होते का नव्हते जात? कोण विहीर खाल्ल्यानंतर मग वाळूच्या गाडीवर जायचं बंद झालं? बंद बंद. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर मी काय दिवस मॅचवरला काम केले 3 महिने. काय दिवस फर्निचरच्या कारखान्यात 5-6 महिने काम केले. नळ फुगलं, आजारी पडलो, घरी आलं, परत नाही गेलो कोणी. आणि आता वाळूच्या गाडीवर असताना गाडीचे मालक झाले ते कसं काय झाले? तर आमच्या मी शेताचे पैसे गोळा करायचो ना वाळूच्या रोज खिस्सा भरता मला आपण ते असंच करावं ड्रायव्हर हो. तर मला काय ते जमलं नाही, पण गाडी यायचं काय मी भेटत होतं. पण थोडंफार इकडून तिकडून पैसे गोळा करून गाडी काढली. आमचे अण्णासाहेब त्याची अण्णा गव्हाणे त्यांनी चांगली गोष्ट चालवली. नंतर 1 घेता 2 घेता आमच्या जवळ 5-7 गाड्या झाल्या. नंतर काही दिवसांनी वाळूचा धंदा बंद झाला. नंतर ह्यांना म्हणते डॉक्टर थोरला मुलगा रिजू पण वाळूची गाडी समस्या करतो पण संपली. मग एक गाडी घेतली, दुसरी घेतली. कांदा वखार बनून होता, जांबार होता, तो 4 गाड्या कांदा होता म्हणजे 70च्या पिशव्या. तर त्या ह्यांचा भावाचा ऐकला. मी मला लय पैसे घ्यायचे. किती घ्यायचे तसं नाही सांगायचं, लय घ्यायच्यात. पण ते कांद्याचा बाजार तर 15-16 होता ना, 51 गेला. अरे बा 51. ते पोपट सोडणं होता. त्याला फोन केला तर तुम्हाला आलो मी इथं आल्या म्हणा 51 रुपयाचा तुम्हाला भाव घेऊन आले म्हणा. नाही म्हणलं जास्त पाहिजे. जास्त किती पाहिजे काय नाही, जास्त वाढून पाहिजे. मागून मी म्हणलं एवढं का आता खंडी बरी पुढे आपण विकत घेतलाय देऊन टाकला 51. चांगले पैसे झाले. चांगले पैसे झाले. त्याच्या वावची गाडी घेतली, त्याचीच गाडी नवी 21. त्यात ठियाचे थोरलाय ना त्याला म्हणे सबळ की त्याने मस्तपैकी सबळ गाड्या. मग तो वावचा झाला जाता बंद केला का बंद झाला. मग आम्ही टेम्पो घेतले. टेम्पो चालायचं मुंबई पुढे काय काय. मग टेम्पोतून या बसमध्ये बसली ही ट्रॅव्हल मध्ये. ट्रॅव्हल मध्ये चाललं चांगलं यश आले. 50-60 बस आमचं झाले विजयरा ट्रॅव्हल. आता बस चालते आमचं सगळं व्यवस्थित आहे. आता मग काय वय मला ते डायबिटीस मुळे काय सगळं थकत गेले. आता 79 वय 79 वय तर ते डायलिस करायला लागते आठवड्याने. बरं भाऊ, आता ट्रॅक्टर घेण्याविषयीचा किस्सा सांगा ना. हा ट्रॅक्टर घ्या आम्ही ते साहेबाचा त्याला महाराष्ट्र बँक आम्ही आणली होती पहिल्याची. पण ते त्यांनी आमच्यावर जास्त प्रेम साहेबांनी इथल्या साहेबांनी मंजूर केला ट्रॅक्टर. पण मोठ्या साहेबांनी ते प्रकरण आमचं कॅन्सल केलं. म्हणजे जमीन कधी जमणार नाही. मागून मी बोलले आता ते कपडे माहिती झाला माहितीच होती. पायाच्या आपल्याला चुका लागलेला त्यांनी माझ्याकडे पाहिले म्हणजे नाही देता येत बद्दल. मी काय म्हणतोय म्हणजे यांच्यावर बँकेतून पैसे काढून रोख ट्रॅक्टर घेऊ. ते सगळ्या साहेबांनी ऐकले. आता म्हणजे ते म्हणतो रोख ट्रॅक्टर घेऊ. त्यांनी काय केलं 1 लाख मंजूर करायचं 1.25 लाख मंजूर 1.25 लाख म्हणजे बाकीचे म्हणजे राहू द्या आता. मग ते ट्रॅक्टर दसऱ्याशी आणला. मग मंजूर झाले दसऱ्याशी आणला. उद्या घेतो ट्रॅक्टर अजून आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं ना तुम्ही? ग्रामपंचायत सदस्य होतो ना त्यावेळेस मला काय अनुभव होता. कारण मी काय गुरुवाळ्याली शाळेवाल्याला. पण मी तुम्हाला कसं मला काय नको काय. तर ते म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्हाला देऊ. मग पुढच्या महिन्यात मला दिले. तर सगळ्यापेक्षा जास्त मताने आलो मी. कारण दोन्ही पार्टीची मतं मला होती. आमच्या पार्टीची होते, दुसऱ्या पार्टीचे मला मित्र होते, ती मतं मिळाली. तर चांगल्यापैकी पातळी निवडून द्या. त्यावेळेस तुमच्याबरोबरचे ग्रामपंचायत सदस्य कोण कोण होते? फक्करराज होते सरपंच. केल्यानंतर बापू खान होते. आमची बरीच बॉडी होती. नाही किती होती 13 जणांची बॉडी होती. तर 13 पैकी आमच्या 8-9 होती. आणि आता ग्रामपंचायत सदस्य नंतर तुम्ही सोसायटीला मला म्हणजे तुम्ही राहा पाहिजे हे ठरवले. म्हणलं मला नको, मला माहिती म्हणजे तुला काय करायचं. चांगल्या मताने निवडून आलो. कारण अख्ख्या गावाची मतं अधिक वाढी. मला काय भाऊ चेअरमनची अपेक्षा नाही माझा. कारण आपल्याला अनुभव होता काय सोसायटीचा पाटील मुख्यमंत्री होता चेअरमन तेव्हा.
आणि आमच्या होते सरपंच बापू गाव होता, बापू गाव वाडीचा. बरं, आता तुम्ही किती जण भाऊ? आम्ही चौघ भाऊ आहे. कोण कोण? मी एक, हा पिके अण्णा दोन, हा रामभाऊ गव्हाणे तीन, हा. आणि लक्ष्मण गव्हाणे चार, अच्छा. आणि तीन बहिणी. तीन तीन एक सात करला, हा एक आजीला गुंडाला, हा आणि एक मोडवाला ओढवला. हा हा. किती तुम्हाला? दोन. हा. कोण नाव सांगा त्यांचं? विजय गव्हाणे हा आणि राजेंद्र गव्हाणे. हा. आणि आणि नातू? आता याला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. हा. त्याला दोन मुले आहेत. त्याचा मुलगा लंडनला आहे. हा. आता वर्षभर झालं त्याचं, आता येईल पुढच्या या महिन्यात. इतक्या वर्षाचा तुमचा कष्टमय प्रवास झाला, सगळं झालं. आता मागं वळून पाहताना काय वाटतं? सगळं समाधान आहे? एकदम समाधी आहे. समाधान आहे. आता काय करायचं राहिलं नाही? मग आता स्वतःच काय राहिले काहीच नाही काय करायचं. तर तुमचा मित्र परिवार कोण कोण होता शिक्रापूरचा इथला? शिक्रापूरला ते खंडेराव म्हणजे संभाजी माठ आहे तुमचा. हा हा. पुन्हा मिलिटरीवाला कोण काय त्याच्यावर खैरे, संभाजी खैरे ना? संभाजी खैरे मिलिटरीत नव्हता, ते शिवाजी होता. शिवाजी. हा, ते लहानपणाचे मित्र. पुन्हा गावातला अजून एक मिलिटरीवाला कोण होते वारल्याची, नाव आहे शहाजी करंजी. तिथे सारे मित्र होतो, आबेवाडी शिक्रापूर. आता 18 वर्षापर्यंत तिथं काढल्या म्हणजे तुमचे मित्र भरपूर असतात. कायम सकाळची बारी उठले की दिवसावर उठलं, तांबे घ्यायचा पाण्याचा, जायचं तेव्हा तांबडे खडकाव. तांबडा खडका त्या पुलाचे होते ना झाले ते झालं, त्याच्यात ते गाडून गेले. आता ते जायचं, व्यायाम करायचा, संडाचा आंघोळ करायचे, तांबे घासायचा, पाणी भरायचं, घरी येऊन जेव्हा बघून व्यायाम करून त्याचे राहायचे. तिथून पुढे 10 वाजले गोरं सोडून जायचं. असं कायमचं काम कार्यक्रम झाला होता. मामाची देव सगळं मलाच करायला पाहिजे, त्याच्यामुळं चांगली प्रॅक्टिस झाली. सगळं तुम्हाला मामाने सगळं शिकवलं चांगल्या पद्धतीने? सगळं ऑटोमॅटिक शिकलं, सगळं झालं, करून द्यायचे म्हणजे. शिक्षणाबरोबर तुम्हाला व्यवहार ज्ञान सगळं मामानेच दिलं? सगळं चांगलं झालं एकदम. सोसायटी इथं सोसायटीत आलं ना, ते सह्याचा अधिकार माझ्याकडे होता. इथल्या शिक्षण किती तिसरी चौथी, पण अनुभव जास्त ना सह्याचा. त्यांना काय माहिती किती शिक्षण म्हणजे सह्या करायला सगळं माझ्या होतं प्रकरण मंजूर. शिक्रापूरला आला असताना तुम्हाला आडनाव काय लावत होते तुम्ही? तिथं आडनाव मला नुसतं गव्हाणीच म्हणायची. गव्हाणे? हा, सासवडे म्हणायची. मला नाव सासवडे, आडनाव गव्हाणी नाव माझं. आणि इकडे आल्यावर सासवडेच म्हणायची. सांगायला लागत असं त्या लोकांना? सासवडे म्हणून मी गव्हाणी, सासवडे काय तेव्हा, कारण ती कोणीकडे यायचो ना, मग तिथं काय संध्याकाळची माझी तालीम होती. सगळी तालीम द्यायचो, व्यायाम करायचो, कुस्त्या करायचो. कुस्त्या करायला गावागाव जात होते का बाहेर? कुठं जात होते? कोण डिंगरवाडी, जातेगाव, शिक्रापूर, जवळजवळच्या गावाला. कुस्त्यामध्ये जोडीदार कोण होते तुमचे? कुस्त्या सासवडी. आमची सगळी यंग पहिलवानच होती. सगळे तालमीतलीच पोरं होती. वस्तात बबन सासवडे. अजून इथं पेरण्याला डोंगरगावला वाव चाळी, डिंगरवाडीच्या आखाड्याला गेलो ना, त्याने 2 मारण्याच्या कुस्त्या. आज उपर मी 50-50 जोर काढत होतो. आता महिना झाला डॉक्टर म्हणला काय नको लावून जोर बी काढणार तसलं. काय शिक्रापूरचे बादल काका, बांदल काका, आणि एक बादल काका माय, आणि बबनराव तो चुलत मामा पण मित्र. तुम्ही एकाच वयाचे असल्यामुळे? नाही, ते 1.5 वर्ष मला मोठे. मग तेच 1.5 वर्ष म्हणजे काय जास्त नाही. सायकलवर काय साठी गेले होते शिरूरला? कोण? शिरूरला ते लाईट देत नव्हतं साहेब. तिथून उठला ना, उठायच्या आत मी दारात बसलेले भाकर बांधून. तिथं भाकर बांधायचं, सायकल जायचो. मागून त्याला वाटले आपल्या याला पहिलं कटवा. त्याने दिली लाईटचं काम. त्यावेळेस मग अवघडच होतं ना लाईटचं काम. मग कसं पोल बिल मिळत नसायचे? पोल बिल सगळं मला सगळं माहिती होती. इलेक्ट्रिक बोर्डात 3 महिने काम केले. रवायचं, तर तारा ओढून सगळं वर सगळं. कुठं काम केलं ते? काय माळेमाळ्यात तळेगावला, तळेगावचं हे आलेले ते माळेमाळ्यात. माहिती तिथे ते सगळं काम आम्ही केलेली, मी केले. तो अनुभव आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला कमी लक्षात आलं ते काय करायला लागेल. काय
इलेक्ट्रिक मोटरचा अनुभव, गाडीच्या वाळूच्या गाड्यांचा अनुभव, सगळ्यातून गेलेले. शेतीचा अनुभव, तुला कारखान्यात 3 महिने काम केलं बेचूरला फॅक्टरीला, पुन्हा ते सोडलं. परत तिकडे ते फर्निचर मध्ये 6 महिने केले. पूर्वी शेती किती होती तुमची? पहिले किती होती? 7 एकर होती. 7 एकर. त्याच्यानंतर तुम्ही घेतलेली किती? आता जवळ 30-35 एकर आहे. बरं आपल्याला पाहुणे सगळं चांगले मिळालेले आहेत. 2 मुली आहेत, एक खेळला दिलेली, एक ह्याला काय औंधला, एक आहे सांडपणी. मुलींचं नाव काय? इथं नाव आहे ओजली, तिथं नाव लता आहे. लताला कुठं दिलेलं आहे? खेळला सांडपणी. सगळं आता सगळं पद्धतशीर आहे. सुना आहे, नातू आहे, सगळे जीवन लावते मला. जेव्हा पैसा समजा जरा कोप केला तर लगेच पैसे देतो. मंडळीविषयी सांगा. लग्न कधी झालं? 70 सालात झाले. 70 साली लग्न झालं. 70 साली लग्न. मंडळी कुठली आहे? पिंपरीची वायकर. मंडळीविषयी थोडा मंडळीविषयी सांगा. व्यवस्थित आहे ना सगळं? तुम्हाला सांभाळते, सगळं करते, पद्धतशीर सगळं करते. शेती लग्न नंबर आहे. शेतीला काही दमच खात नाही. दम खात नाही का? तुम्हाला दम खाऊन देत नाही? मला आता मला काय करतो मी कोणला दम खाऊन देतो पहिले मी सगळं कामाला आपल्याला कोणी हात पण झाला. माझं म्हणजे एक नंबरच असा काय असतं. बँगलोरला कांद्याची गाडी घेऊन गेलो अण्णांनी. 2-4 महिने पंक्चर झाली. गाडी भेटली बघा. पार उतरला बाजार. तिथं जाऊन एकदम बाजार 4 रुपये होत, 6-6 रुपये झाला. तर काय ठेवायची मंडळी होती ते मध्ये शक्यच नाही. तर तिथला एक गाडीला गाडीचे पैसे. आता मी स्वतः लिहा बाजार टेपल्याला पाहिला होता. मला काय हरकत पैसे लावले पैसे. हारला तो दिला त्याने सगळ्या गाडीचे पैसे दिले मला. अख्खा पैसे दिले गाडीचे. बेळगाव पर्यंत आलो आम्ही. तो पैसे घेतले. म्हणजे मी पाहिलेलं होतं, तो पाहिलेलं होतं. ते पैसे तो देऊन टाकले. आता पोलीस भरतीविषयीचा किस्सा काय झालाय? पोलीस भरतीला गेले होते तुम्ही, काय झालं त्यावेळेस? पोलीस भरतीला मग त्यांनी सांगितलं 4थी पास असला तर गेलं येऊ नका. तिला दाखलाच नाही मिळाला मला पोलीस भरतीला. 4थी भरती. हाईट बीट बसले होते का? सगळं बसलं होतं का? बसायला काय फरक होतं मला? मग वजन होतं, उंची सगळं मग ते फिट होतं. आणि कुणाला तुम्ही म्हणले होते पैसे दिल्यानंतर ते पैसे देणार नाही असं कुणाला म्हणलं? मोठं द्यायला त्याला म्हणलं. पाईपलाईन घेतली, सगळं द्यालं. आणि मला रोख करा पावती, रोख दिली. त्यांनी लिहायला रोख मिळाली. तिथंच म्हणलं की आता आणता. तेव्हा ना बरं का ह्याच्यातलं दिलं पण ह्यातलं नाही दिलं. तो घेतलं पण दिलं. मग अशा मध्ये मला झालं. त्यानं सगळं दिले पैसे. मग विश्वास बरोबर. शिवाय तो त्या पार्टीत 2 पार्टी आहेत गावात. तो त्या पार्टीचा आणि हे पार्टीचं लोक म्हणे तुला उद्या दिलं कसं? मग दिलं भाऊ मला. विषयी सांगा. म्हणून त्यात वायरी नव्हत्या. वायरी आम्ही घ्या त्या साहेबांना म्हणलं मग करून दे. तर ते मुरली होता वायर शिकला लावून. मग त्याने करून दिले सगळे ते. तर साहेब कनेक्शनच दिला. कनेक्शन देण्याचं मी साहेब परांडे काका गेलो डायरेक्ट आमदाराकडे. आणि त्याला म्हणलं, ते म्हणलं तुम्हाला मत देऊन राहायचं काय? ते म्हणलं झालं काय? असं ते म्हणला हिथं माझ्याकडे बोलला तर मी सांगत तिथं बोला काय. तर जेव्हा गेला होते तिथे याला तळ्यावर डंपरेला मुख्यमंत्री येणार होता. तिथं म्हणजे तुम्हाला तिथं फक्त बोला. मग ते आले. ही म्हणजे तुम्हाला कोणती द्यायची नाही, एवढी माणसं यायची कधी पण. आता मला काय एवढं मुख्यमंत्री आल्यावर काय ती मी त्यांनी आतमध्ये त्यांनी सांगितलं बऱ्याच तक्रारी आहेत, उद्या आपण मिटिंग घेऊ आणि मग तुम्हाला तिथं सांगतो. तर तिथे त्यांनी पाहिलं मागू काचातून ना, तर ते तिकडे जायचं. आता यांनी चालू करून तुकडे टाकले ते आमच्या साहेबांनी लगेच चालू केली. पुढे जायचे असे चांगले अनुभव आले तुम्हाला? थोरला आल्या. बरं आता आपण मुलाखतीची सांगता करूया. नमस्कार. रामकृष्ण. नमस्कार. विषय वडिलांच्या विषयी त्यांचा जो खडतर प्रवास झाला, कष्टमय जो प्रवास झाला त्याच्याविषयी आपले 2 मिनिटात म्हणणं मांडा.
आमचे वडील किसनराव गव्हाणे यांनी अगदी त्यांनी जी आम्हाला माहिती सांगितली त्याप्रमाणे अगदी लहानपणापासून खूप कष्ट केलेले आहेत. त्यांचे वडील म्हणजे आमचे आजोबा गौरव गव्हाणे हे कोरेगाव सायकलवरती ॲम्युनिशन फॅक्टरीला कामाला जात होते. पण तेव्हापासूनचा किस्सा ते आम्हाला वेळोवेळी सांगत असतात, जुन्या आठवणी सांगत असतात. त्यामुळे आम्हाला त्यांची लहानपणापासून जीवनशैली किंवा लहानपण कसं होतं तेव्हापासून तर आजपर्यंत सगळी माहिती त्यांनी आम्हाला वेळोवेळी दिलेली. त्यामुळे आम्ही त्यांचा आदर्श घेऊन की जीवनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, किंवा जरी व्यवसाय करताय पण ते व्यवसाय करत असताना पैसे चांगल्या मार्गाने पैसे कमवले पाहिजेत ही त्यांची आम्हाला शिकवण आहे. की चुकीच्या पद्धतीने पैसे कमवून ते पैशाचा काही फायदा होत नाही, विनियोग होत नाही आणि ते आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ सुद्धा होत नाही, म्हणजे सत्कार्य लागत नाहीत कमवले पाहिजे. त्यामुळे ती आम्हाला खूप मोठी त्यांची म्हणजे कायमस्वरूपी त्यांची ते देणगी किंवा हे सांगणं आहे. हे चांगल्या पद्धतीने काम करा, चांगलं समाजामध्ये नाव कमवा, चांगल्या प्रकारे पैसे कमवा, व्यवसाय करा. कुणाच्या बरोबर तंटा भांडणं वगैरे असलं काही विषय करायचा नाही. त्यांची आम्हाला लहानपणापासून शिकवण आहे. त्यांनी जे काही आतापर्यंत आम्हाला शिकवून दिली त्याचाच आम्ही ते आदर करून किंवा त्याचा आदर्श घेऊन आजपर्यंतची वाटचाल आमची त्याप्रमाणे आहे. अगदी व्यवसाय असेल, शेती असेल किंवा समाजकार्य असेल, राजकारण असेल. राजकारण देखील आमच्या पूर्ण कुटुंबाला राजकारणामध्ये चांगल्या स्तरावर नेण्याचं काम खऱ्या अर्थाने आमच्या वडिलांनी किसनराव गव्हाणे यांनी केलेलं आहे. आणि सर्व पूर्ण समाजाला, जुन्या लोकांना माहिती आहे की त्यांनी किती कष्ट केले. त्यामुळे त्यांनी तर सांगतात, वडील तर आम्हाला सांगतात, परंतु समाजातील जुने लोक आम्हाला सांगतात की तुमच्या वडिलांनी किती कष्ट केले, आईने किती कष्ट केले. त्यामुळे त्याची जाणीव वेळोवेळी आम्हाला होत असते. त्यामुळे आम्ही त्यांचा आदर शिकूनच आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये वाटचाल चालू आहे आमची. याच्यामध्ये आमच्या वडिलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर खरं पाहता माझं प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंत कोरेगाव येथील छत्रपती संभाजी हायस्कूलमध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर शिक्षण मी पुण्यामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यावं ही खऱ्या अर्थाने आमच्या वडिलांचीच भूमिका होती की नाही तू काहीतरी चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घे. त्यासाठी खूप मोठा त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. आणि वेळोवेळी त्यांनी सांगितलं की तू LLB कर, वकील हो, चांगला मोठा वकील हो, असं तसं, किंवा एखादा अधिकारी हो. म्हणजे कायम घरातल्या मुलांना त्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. शिक्षणावर असेल किंवा कुठल्या व्यवसायावर असेल. राजकारणामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांच्या मध्ये किसनराव गव्हाणे यांच्याच मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी त्यामध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर आमचे चुलते पंचायत समिती सदस्य PK अण्णा गव्हाणे यांनी असेल, आमचे बाकी चुलते रामदास गव्हाणे किंवा लक्ष्मण गव्हाणे या सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचा पाठिंबा आमच्या वडिलांचा. कारण घरातनं जर सपोर्ट नसेल तर माणूस कुठल्या क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही. वडील सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होते. वडील आमचे पूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते 12 वर्ष. आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न ज्या ठिकाणी केला जातो किंवा काम केलं जातं असं विकास सोसायटी, शेतकऱ्यांची विकास सोसायटीमध्ये सुद्धा त्यांनी संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन आम्ही समाजामध्ये राजकारणामध्ये काम करत आहोत आणि चांगल्या प्रकारे काम करतो. आम्ही या ठिकाणी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चांगलं नाव कमवलेलं आहे. आणि हीच आमची इथून पुढची रूपरेषा राहणार आहे, वाटचाल अशीच राहणार आहे की त्यांनी दिलेल्या मंत्रावरतीच, म्हणजे जे काय मूलमंत्र दिलेलं आहे समाजामध्ये कसं राहायचं किंवा राजकारणात कसं काम करायचं त्या पद्धतीने आम्ही आता काम करत आहोत. धन्यवाद.